नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळी, हा नवीन वर्षातील आपला पहिला व्हिडिओ आणि म्हणून हे डिझाईन करताना थोडंसं आपलं आयुष्यसुद्धा रंगीबेरंगी होऊ दे म्हणून थोडंसं रंगीबेरंगी करायचा प्रयत्न केला. तुम्हाला कदाचित माझ्या टेबलवर हे वेगवेगळ्या रंगाचे मोती दिसत असतील. हे का घेतले हे पुढे सांगतेच. तर आज करूया आपण ही छानशी पट्टी. रांगोळी म्हणून, महिरप म्हणून, अगदी कुठल्याही प्रसंगाला ठेवता येण्याजोगी ही पट्टी. बघूया कशी करायची ते. आता याच्यामध्ये लागणारं जे साहित्य आहे हे मेन इन्ग्रॅडियंट आहे. हे 6 mm मोती. हे थोडेसे ग्रीनिश आहेत, माझ्याकडे होते म्हणून मी घेतले. तुम्ही व्हाईट घेऊ शकता. आता त्याच्यानंतर तुम्हाला टेबलवर जे दिसतात आहे ते हे 7 रंग आणि हा पांढरा. लक्षात आलं असेल तुमच्या. हे 7 रंग 7 इंद्रधनुष्याचे रंग आहेत किंवा सप्तचक्र जे आपल्या बॉडीमध्ये असतात त्या 7 रंगांची हे रंग आहेत. तर हे रंग लक्षात कसे ठेवायचे. ता, ना, पी, ही, अ, नि, जा. इंद्रधनुष्याचे रंग असेच लक्षात ठेवतात आणि म्हणून तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, आसमानी, निळा आणि जांभळा असं ताना, पिही, अनिजा तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे थोडेसे व्हाईट मोती, अगदी थोडे पाहिजेत. अशा पद्धतीनेच आपण हे मोती ओवणार आहे. याच्यातही तुम्हाला कदाचित लक्षात आलं नसेल पण मी त्याच पद्धतीने मोती ओवले आहेत. चला करूया सुरुवात. अगदी थोडक्यात सांगते. याच्यामध्ये काय करायचं, हे जे मेन इन्ग्रॅडियंट आहे 6 mm याची चौकोन चौकोन करून एक पट्टी तयार करायची. आता ही पट्टी किती मण्यांची करायची, तर तुम्हाला जेवढी लांब पाहिजे तेवढी करा, पण ते 4च्या पटीत असली पाहिजे, म्हणजे 4चा पाढा म्हणायचा. तर 4च्या पाढ्यानुसार 40, 4 सक 24, 4 7 28, 4 10 4 9 36, 4 10 40 असे 4च्या पटीतच घ्यायचे, तरच ही डिझाईन आपल्याला करता येणार आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं. जेवढी लांब करायची तेवढी करा, फक्त त्याला 4ने भाग गेला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. गणित लक्षात ठेवलं की सोपं जातं. तर याच्यासाठी आपण काय करणार आहे, हे चौकोन तयार करून घ्यायचे. हा एक चौकोन केला मी आणि याला गाठ पक्की पाडून घेतली. आता आपण काय करणार आहे, हे चौकोन 4च्या पटीत आपण करून घ्यायचे. मी आता 8 चौकोन करून घेणार आहे, म्हणजे तुम्हाला डबल दाखवायला बरं होतं आणि बाकीचं रिपीटच करायचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण 8 करू आणि नंतर बाकीचा भाग तुम्हाला कळतो कसा करायचा तो. तर हे मी टोटल 8 चौकोन करून घेणार आहे. पहिला चौकोन झाला, हा दुसरा, आणि असे 8 करायचे आहेत. आणि तिथून मग आपण मेन कसं ओवायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी मी 8 चौकोन करून घेते आणि मग पुढचा भाग पाहूया. आता या ठिकाणी मी ही 8 चौकोनांची पट्टी बनवली आहे. ही रिपीटच करायची आहे आणि त्याच्यामुळे आपण हे 8च चौकोन करून घेतले आहेत. आता काय करायचं, ह्या मण्यातून मी खाली धागा घेतला आहे आणि यामध्ये ह्या सिरियलनी आपल्याला हे मणी ओवत न्यायचे आहेत. लाल, ऑरेंज किंवा नारिंगी, पिवळा, त्यानंतर हिरवा. आता या ठिकाणी मी मुद्दाम पोपटी रंग घेतला आहे कारण तो ओळखायला यायला पाहिजे म्हणून. या ठिकाणी तुम्ही हिरवा रंग घेऊ शकता. त्यानंतर हा निळा किंवा अस्मानी म्हणजे आकाशी रंग ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर हा निळा, डार्क निळा, आणि हा एक जांभळा. असे आपण ताना, पिही, अनिजा याप्रमाणे हे रंग 7 रंग ओवून घेतलेत. आता या ठिकाणी आपण पुन्हा एक व्हाईट मोती घेऊन घेणार आहे आणि व्हाईट मोती ओवल्यानंतर या ठिकाणी पुन्हा ह्याच सिरियलनी आपल्याला हे मोती ओवून घ्यायचे आहेत. सेम सिरियलनी ओवायचे. लाल, त्याच्यानंतर नारंगी, पिवळा, हिरवा, निळा किंवा आकाशी,
त्यानंतर हा निळा, हा डार्क निळा आहे थोडा, आणि जांभळा, असे 7 मोती पुन्हा ओवून घेतलेत. आता हे ओवल्यानंतर काय करायचं, मधले 3 मोती सोडून द्यायचे, 1, 2 आणि 3, आणि ह्या चौथ्या मोत्यातून ही नीडल अशी वर काढून घ्यायची. चौथ्या मोत्यातून, बरोबर चौथ्या मोत्यातून काढायचे, मधात 3 मोती सुटले पाहिजेत. आता या ठिकाणी जांभळा मोती आपला पहिले आलेला आहे. तर आता आपण इथे पुन्हा लाल रंगापासून सुरुवात करणार आहे. लाल, ऑरेंज, पिवळा, हिरवा, निळा किंवा आकाशी, आकाशी, निळा आणि त्यानंतर जांभळा, असे बरोबर 7 मोती आपण ओवून घेतलेत. 7 मोती ओवल्यानंतर काय करायचं, याच्या बाजूच्या मोत्यातून खाली काढून घ्यायची नीडल, अशी ही नीडल काढून घ्यायची. आता पुन्हा आपल्याला 7 मोती ओवायचे आहेत. इथे जांभळा आला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी लाल मोत्यापासून पुन्हा सुरुवात करायची, तशीच सुरुवात करायची, तसेच 7 मोती घालायचे आहेत. लाल, त्याच्यानंतर नारिंगी, पिवळा, हिरवा, आकाशी, निळा आणि एक आकाशी, नंतर एक जांभळा. आता हे आपण 4 MM मोती घेतलेले आहेत. हे ओवलेत. आता काय करायचं, त्याच्या बाजूच्या मोत्यातून नीडल पुढे वर काढून घ्यायची, अशी काढली. शेवटचा मोती जांभळा आला आहे. पुन्हा लाल मोत्यापासून सुरुवात करायची आणि लाल, ऑरेंज, पिवळा, हिरवा, आकाशी, निळा आणि एक जांभळा. आता मात्र आपलं सर्कल हे मोठं सर्कल असेल, म्हणून या ठिकाणी आपल्याला हे जे मोती ओवलेत आपण, हे पुन्हा रिपीट करायचे आहेत. त्याच सिक्वेन्सनी पुन्हा रिपीट करायचे आहेत. लाल, नारिंगी, पिवळा, हिरवा, आकाशी, त्याच्यानंतर हा डार्क निळा आणि एक जांभळा, हा जांभळा. हे झालं. आता ही नीडल काय करायची, बरोबर 3 मोती सुटले पाहिजेत, 1, 2 आणि 3, आणि ह्या मोत्यातून ही नीडल खाली पास करायची. हे धागे बरोबर ओढल्या गेले पाहिजेत, एवढं काळजी घ्यायची, आणि हे इथून घेऊन घ्यायचं. आता पुन्हा आपल्याला हाच सिक्वेन्स रिपीट करायचा आहे. हा पुन्हा एक लाल, ऑरेंज, पिवळा, हिरवा, आकाशी, निळा आणि जांभळा. आता इथं हा होईल मोठा सर्कल, म्हणून 1 मोती घालून पुन्हा आपल्याला तीच गोष्ट रिपीट करायची आहे. लाल, ऑरेंज, पिवळा, हिरवा, आकाशी, निळा आणि एक जांभळा. बरोबर मध्ये 3 मोती सोडायचे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून काढून घ्यायचं. पुन्हा तेच रिपीट करायचं. ही लालपासून सुरुवात करायची आणि ते मोती ओवत जायचे. किती सोपं आहे ना. तर हे आता एवढं ओवून घेते मी. पुन्हा तेच लाल, ऑरेंज किंवा नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा किंवा आकाशी, निळा आणि एक जांभळा. सिक्वेन्स तोच बाजूच्या मोत्यातून काढायचं.
पुन्हा त्याच सिक्वेन्सने मोती घालायचे. लाल, ऑरेंज, पिवळा, हिरवा, आकाशी, निळा आणि नुसतं ओवायचं, बाकी काहीच नाही. फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आणि त्या सिक्वेन्सनी हे मोती ओवत जायचे. त्याच्यातून टाकायचं आणि पुन्हा हाच सर्कल रिपीट करायचा. हा असाच्या असा सर्कल रिपीट करायचा. परत तेच लाल, ऑरेंज, पिवळा, हिरवा, निळा, आकाशी, निळा आणि जांभळा. हे एवढे मोती ओवून घेतले की याच्यातून निडल काढून घ्यायची. कदाचित खूप सोपं आहे हे करायला आणि असं आपल्याला कितीही मोठं करता येतं. आता याच्यामध्ये जर ह्या पद्धतीने पकडलं तर तुम्हाला लाल मोत्यापासून सुरुवात करावं लागेल. उलटं केलं तर पर्पल मोत्यापासून सुरुवात करायला लागेल. असं उलटं करायला लागेल. म्हणून शक्यतोवर लालपासून सुरुवात करा, म्हणजे सोपं जाईल. तर अशा पद्धतीने हे सुंदरसं महिरप तयार होतं. खूप छान दिसतं, खूपच सुंदर दिसतं, पाहायला अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि करायला सोपं आहे, पटकन होतं. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.